महाराष्ट्राचे ते विषय तर आपण घ्यायलाच पाहिजे होते, पण सगळ्यात प्रामुख्याने विदर्भाचे मुद्दे हे या अधिवेशनामध्ये चर्चेत यायला पाहिजे होते. पण दुर्दैव असं गल्लीतले विषय या अधिवेशनामध्ये जास्त चर्चेत दुर्दैवाने त्या ठिकाणी येत आहेत. पण महत्त्वाचे विषय कुठेतरी बाजूला राहत आहेत. पण शेवटी मराठी मीडिया लोकांपर्यंत अनेक महत्त्वाचे मुद्दे हे घेऊन जात असते. त्यामुळे आज आपल्या सर्वांसमोर एक महत्त्वाचा मुद्दा आणि अधिवेशनामध्ये सुद्धा हा मुद्दा त्या ठिकाणी आम्ही सर्वजण मिळून मांडणार आहोत. ते म्हणजे NCRBचा एक रिपोर्ट, म्हणजे केंद्र सरकारचा एक रिपोर्ट काही दिवसांपूर्वी हा प्रसिद्ध झाला. हा खरं तर क्राईम रेट राज्यांमध्ये काय लेवलला आहे या बाबतीतचा हा रिपोर्ट असतो. याच्यामध्ये विकासाच्या बाबतीत महाराष्ट्राचा अव्वल नंबरला दुर्दैवाने त्या ठिकाणी जाऊ शकला नाही, पण क्राईमच्या बाबतीत मात्र महाराष्ट्राचा कुणीही हात धरू शकलं नाही, अशी आजची परिस्थिती आहे. याच्यामध्ये आपण बघितलं तर विनयभंगमध्ये महाराष्ट्र दुसरा आहे, बलात्कारमध्ये महाराष्ट्र हा UP आणि बिहार नंतर 4था नंबरला त्या ठिकाणी आहे. सेक्शुअल हॅरेसमेंट महाराष्ट्र दुसरा, त्याच्याच बरोबर विदेशातून मुली इम्पोर्ट करण्यासाठी महाराष्ट्र पहिला, ह्युमन ट्रॅफिकिंग मानवी तस्करीमध्ये महाराष्ट्र पहिला, त्याच्यावर पॉस्कोमध्ये महाराष्ट्र दुसरा, लहान मुलांशी संबंधित कायद्याचे गुन्हे महाराष्ट्र पहिला, लहान मुलींची किडनॅपिंग महाराष्ट्र पहिला, किडनॅपिंग मध्ये UP बिहार नंतर महाराष्ट्र तिसरा, अशी महाराष्ट्राची परिस्थिती आहे. या मुद्द्यांवर खऱ्या अर्थाने चर्चा व्हायला पाहिजे. पण आपण विधान परिषदेमध्ये चर्चा जर बघितली तर गल्लीतली भांडणं याच्यावर चर्चा करण्यामध्ये एक दीड तास त्या ठिकाणी घालवला जातो. खऱ्या अर्थाने या विषयावर चर्चा केली गेली पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. आणि याच्याबरोबर शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, महिला, युवा या विषयावर पण चर्चा खऱ्या अर्थाने होण्या पाहिजे, पण ती आज होताना दिसत नाही. आज काही विषय हे अधिवेशनामध्ये चर्चेत येणार आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण आज इथं आलेलो आहोत त्या विषयावर बोलण्यासाठी. सर, राज्यामध्ये बिबट्यांचे हल्ले फार वाढलेत आणि त्यासाठी आता 1 कोटी रुपयाच्या बकऱ्या जंगलामध्ये सोडण्याचा निर्णय सरकार घेत आहे. काही बिबटे परदेशात पाठवायचा निर्णय घेत आहे. आता काय निर्णय घेतात ते तुम्ही घ्या, पण फक्त घोषणा करू नका एवढी विनंती त्या ठिकाणी. अजून एक महत्वाचा विषय आपण समजून घ्या, यात भेदभाव कसा केला जातो. जेव्हा आंबेगाव, जुन्नर या भागातल्या सर्व स्थानिक नागरिकांनी एक मोठं आंदोलन केलं होतं या बिबट्याच्या परिस्थितीच्या विरोधात, तेव्हा तिथं मंत्री आले, उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब तिथं गेले. तिथं जे आंदोलन करत होते त्यांच्यावर वेगळ्या कलमाच्या अंतर्गत कारवाई झाली. पण दुर्दैव असं सर्व समाजाचे, सर्व पार्टीचे लोक तिथं आंदोलन करत होते आणि तिथं एकनाथ शिंदे साहेब गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुम्ही आंदोलन लोकांसाठी केलं, लोकांच्या हितासाठी केलं, ज्या लोकांवर कारवाई झाली विविध कलमाच्या अंतर्गत हे सगळे कलम आम्ही मागे घेऊ असं सांगण्यात आलं. पण जे सत्तेतले कार्यकर्ते होते, पदाधिकारी, नेते होते, त्यांच्यावरचे कलम हे मागे घेतले. पण राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार, काँग्रेस या सर्व कार्यकर्ते ज्यांनी आंदोलन केलं त्यांच्यावरचं मात्र कलम हे दुर्दैवाने मागे घेतलेलं नाही. म्हणजे सरकार भेदभाव करत असताना या बाबतीत सुद्धा भेदभाव करतंय. बिबट्याच्या बाबतीत त्यांनी आंदोलन केलं आणि सत्तेतल्या लोकांवरचे फक्त कलम मागे घेतले आणि जे विरोधात आहेत त्यांचे कलम मात्र त्या ठिकाणी तसेच ठेवले. आता राहिला प्रश्न बकऱ्या आणि शेळ्या ज्या घेतलेल्या आहेत, ज्या जंगलात सोडायच्या आहेत, ते सोडून काय होणार आहे हे आपल्याला बघावं लागेल. पण उगाच काहीतरी बोलून विषय सुटत नसतो. याला सायंटिफिक एक सोल्युशन आणणं फार महत्वाचं आहे. ते सायंटिफिक सोल्युशनवर खऱ्या अर्थाने चर्चा होण्याची जरूरत आहे. पण ते न होता आम्ही बिबटे धरू, ते भारताच्या बाहेर नेऊ. जसं आपण चित्ते आफ्रिकेतून इथं आणले तसे कदाचित हे बिबटे दुसरीकडे कुठेतरी घेऊन जाणार आहेत. सांगा तरी कुठल्या देशात घेऊन जाणार आहे, मग त्या देशाचं अप्रुव्हल आहे का, त्या बाबतीत त्यांनी काही परवानगी दिली आहे का. कुठेतरी या सर्व विषयावर सायंटिफिक सोल्युशन आणण्याची जरूरत आहे. पण हे सरकार सायंटिफिक पद्धतीने न चालता फक्त मोघम पद्धतीने चालतं असं आमचं सगळ्यांचं